नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गॅस न पेटवता बाप्पाचा प्रसाद मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी रोस्टेड चणा डाळ किंवा डाळवं घेतलेला आहे, अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ, 2 चमचे साजूक तूप आणि पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये डाळवं, गूळ आणि मिल्क पावडर टाकून अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि झाकण लावून आपण मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत. तयार केलेली आपण पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्येच आता आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि पिठाला व्यवस्थित असं साजूक तूप आपण लागलं गेलं पाहिजे, त्यासाठी मी हातानेच व्यवस्थित असं ते मिक्स करून घेणार आहे. आता मी इथं दूध घेतलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने मी 1 चमचा दूध टाकून घेणार आहे. लागेल तसे आपण 1-1 चमचा दूध टाकून आपण हे मळून घेणार आहोत. तुम्हाला जर दूध नको असेल तर तुम्ही पाव वाटी साजूक तूप टाकून व्यवस्थित असं मिक्स करून लगेचच मोदक वळू शकता. मी इथं 2च चमचे दूध टाकून थोडं पीठ दाबून असं मळून घेतलेलं आहे. जास्त दूध टाकलं तर आपलं पीठ एकदम पातळ होईल, मोदक वळणार नाहीत. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण मोदक साचा घेऊन लगेचच आपण ह्याचे मोदक वळवून घेणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बाप्पाचा प्रसाद मोदक तयार केलेला आहे. सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे.